और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। मी आज आलोय फाटली आहे मधमाशा पाहून ते लांब लांब पर्यंत कोण दिसणार नाही. तुम्ही इकडे बघा. जमले. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी आज आलोय जुन्नर शिवनेरी किल्ल्याला. मेन एंटर आपण आतमध्ये करू शकतो. बघायला कधी गेलं तर सगळं त्याच्यावरती लिहिलेलं आहे. कधी तुम्ही आले तर फर्स्ट गेट तुम्हाला हाच लागणार आहे. खाली पार्किंग दिलेली आहे. एंट्री वगैरे करून मग तुम्ही आतमध्ये एंटर करू शकता. मग आधी कसं वाटतं तुला आज? आज तर माझ्या लाईफमधला सगळ्यात बेस्ट दिवस असणार. माझे दैवत आहे जे मी त्यांना सगळं माझं आराध्य दैवत मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती आलोय. पण जेव्हा मी समोरासमोर त्यांचा जिथे जन्म आला ते स्थळ बघेल तर नक्कीच मला खूप चांगलं वाटेल. मूवी मध्ये बघतो आणि जे रिअल बघतो ना, ह्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे. रिअल चीज रिअलच दिसते. नॅचरल मध्ये तुम्ही अनुभवता की काय फिलिंग्स आहेत गडावरती आल्यावरती, काय तुम्हाला और अभी तो रुको, 5Gच्या जमान्यात थोडं 1G व्हा, घराच्या बाहेर निघा, किल्ले बिल्ले फिरा. हा, क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. नक्की बरोबर बोललास यश. तो शब्द बोलणार कोणत्याही किल्ल्यावरती जा, बट तिथे कधी तुम्ही प्लॅस्टिकचा कचरा वगैरे असे नाव वगैरे लिहायला किंवा तुमचे लव्ह अफेअर्स करण्यासाठी किंवा तुम्ही जे पाणी बॉटल्स आणता इथं फेकण्यासाठी नाहीये. तुम्ही जेवढं होऊ शकता इथं स्वच्छता करा. जेवढं क्लीन करता येतं तेवढं क्लीन करा. कारण हे आपल्या महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत आणि हे आपला हक्क आहे की आपण त्याला क्लीन करायला पाहिजे. तुला काय वाटतं यावरती? बरोबर आहे. सगळी सोय आहे, पाण्याची आहे, कचऱ्याची आहे. पण तुम्ही असं कुठं तुमच्या घरात बी कोणी आलं, तुमच्या घरात कचरा केला तर तुम्हाला योग्य वाटेल का? निसर्ग हे सगळ्यांचं घर आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांचं घर आहे. निसर्गाला जपा, घाण करू नका. आणि आपण बघतो यामध्ये त्याचं नाव जे आहे, आपण ज्या एरियामध्ये उभा आहे याला काळा कुडा बोलतात. गाईज, हे खूप अविश्वसनीय क्षण आहे. कारण हे आजकालचे हे तुम्ही बघा ना, हा आर्ट बघा. आपण बघतो कधी अशा आपल्या जगामध्ये हे महाराजांच्या काळामध्ये बांधलेले लाकडी दरवाजे आहेत आणि त्याच्यामध्ये तोडणं आणि आतमध्ये एंटर करणं अशक्य होतं. तशाच प्रकारे इथं लिहिलं आहे यूज. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये कोणाला कोणतरी यूज करतो आहे. प्रत्येक म्हणजे मित्र सेल्फिशपणा, मैत्रिणी सेल्फिशपणा, गर्लफ्रेंड सुद्धा तुम्हाला देखील तुमच्या स्वार्थापर्यंतच आहे. तुम्ही आज भिकारी व्हा, ती लगेच सोडून जाईल दुसऱ्यासोबत. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. शिकायला काय भेटतं? शेल्फिशपणा. यामध्ये शिकायचं मेन म्हणजे की स्वतःवर निर्भर राहा, कोणावर अवलंबून नका राहू. कारण दिल तुटला बंड्याचा. आमचं प्रकाश शेट यायला पाहिजे तो बघा, आणखीन मजा आली असती. पगायला सगळ्यात पहिले त्यात फेकला असतो. एकच बोलणार आमचा मित्र प्रकाश, तू जॉब कर. तू काहीतरी काढलंय पाहिजे. सगळ्यात पहिले जॉकी शोरूमला ठेवतो. काळाची गरज आहे त्यासाठी. जॉकी शोरूम समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? माझ्याकडून नाही बघितलं जाते ती अवस्था तुझ्या. नाही, जसं सिमेंट लेजंड करा नाही तसं आमच्याकडे पाकी आहे. खूप दमले, खूप दमलं. दिसलं इथं, तुम्ही बघू शकतात कसं बघतोय तू. बरोबर. भाऊजी फाटली आहे मधमाशा पाहून. आगेमावळ चिपकला मित्रांनो, तर तुम्हाला माहिती काय होणार. इथं कोणी वाचवायलाही नाही, लांब लांब पर्यंत कोणी दिसणार नाही. तुम्ही इकडे बघा किंवा इकडे बघा, इकडे बघा की इकडे इकडे बघा, कोणी दिसतं. आणि हा आणि मी फायनली आलोय. चालू आहे कारण ही फिनिशिंग आणि माहोल आहे. फिनिशिंग. तेजस्वी लोग हैं हमारे पास, मनोरंजन भी करवाते हैं. काय सांगू तुम्हाला. जिथे महाराजांचा जन्म झाला आहे ती आज लाईव्ह मध्ये जागा बघून, आज मित्रांनो हीच ती जागा. तुमच्या आणि माझ्या, आपल्या सगळ्यांच्या महाराजांचा जन्म झाला आहे. तुम्ही बघू शकता पाण्या. श्री
छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती